मी कल्याणी तुमचे माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते। तर एका ताईने आपल्याला प्रश्न विचारलेला होता, तर आपण सर्वांच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून क्लाउड किचन विषयी, की आपले मेनूचे जे फोटो असतात त्यामध्ये कसे अपलोड करायचे स्विगी आणि झोमॅटो पार्टनर ॲपमध्ये। तर आता तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे। आणि अजून एक प्रश्न ताईंनी आता मागच्या व्हिडिओला एक विचारला होता दुसऱ्या ताईंनी, तर त्याचं देखील आपण एक आन्सर देऊया की कशामुळे जास्त ऑर्डर येतात, कोणती ऑफर दिली की जास्त ऑर्डर येतील, याचं पण आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत। तर पहिले आपण मेनूचे फोटो कसे अपलोड करायचे ते पाहूयात। पलीकडे तुम्हाला आहे ना माझी स्क्रीन दिसत असेल। पहिले मी स्विगी पार्टनर जो ॲप आहे त्याचं सांगते कसं करायचं मेनूचे फोटो अपलोड। तर पहिले ना स्विगी पार्टनर ॲपवर मी आलेले आहे। इथे खाली होम दिसतंय पहिला ऑप्शन, त्यावर क्लिक करायचं। यामध्ये भरपूर असे मेनू दिसतात, युअर मेनूवर जायचं। पहिले जे तुम्हाला ऑप्शन दिसत आहे ते मी सध्या बंद करून ठेवलेले आहे। फास्ट स्पेशलमध्ये तुम्हाला सर्व ऑप्शन दिसत असेल। सगळ्याच्या खाली प्रिव्ह्यू आणि एडिट हे बटन आहे, त्यातील आपल्याला एडिट बटनावर जायचं। एडिट बटनावर गेल्यावर समोर पहा, त्या सावधान खिचायच्या समोर आयकॉन दिसतोय, तिथं पण एडिट दिसतंय, त्यावर क्लिक करायचं। क्लिक करून अपलोड फ्रॉम युअर गॅलरी यावर क्लिक करायचं। गॅलरीमध्ये जातं, त्यामध्ये तुम्हाला जो फोटो लागेल ना तो इथे अपलोड करायचा। इथे फोटो येऊन जातो। त्यानंतर खाली इथे तुम्ही पाहू शकता प्राइस देखील चेंज करू शकता, कमी जास्त काय असेल ते। त्यानंतर इथे पहा जे GSTचे रेट आहे ते देखील ह्या प्राइसमध्ये लागू होतात। त्यानंतर पॅकिंग चार्जेस देखील आहे ते बघायचं, वेगळे लागलेले आहे की ह्या प्राइसमध्येच ॲड आहेत, ठीक आहे। त्यानंतर सेव्ह अँड सबमिट फॉर रिव्ह्यू बटनावर क्लिक करायचं। 5 ते 10 मिनिटातच आपलं इथे प्राइस आणि फोटो अपलोड होऊन जातो स्विगी पार्टनर ॲपमध्ये। आता झोमॅटोमध्ये फोटो कसे अपलोड करायचे ते सांगते मेनूचे। इथे आपण झोमॅटो पार्टनर ॲप ऑन केला, इथे खाली तुम्हाला भरपूर असे ऑप्शन दिसतात। टू हब ह्या बटनावर क्लिक करायचं। त्यानंतर इथे खाली तुम्हाला मेनू ऑप्शन देतो, त्यावर जायचं। त्यानंतर इथे सर्व तुमचे मेनू ओपन होता। इथे ॲड फोटो जिथं आहे तिथं क्लिक करायचं। तिथे तुम्ही फोटो तुमचे अपलोड करू शकता। तर मी पहिले ना ॲड फोटो बटनावर क्लिक करून दाखवते। इथे पहा, इथे फोटो तुम्ही ॲड फोटो बटनावर परत क्लिक करायचं आणि इथे अपलोड फ्रॉम गॅलरी फोटो तुम्ही इथे अपलोड करू शकता। त्यानंतर इथे तुम्ही रेट पहा, तर रेट आपल्याला झोमॅटोमध्ये अजिबात अपलोड करता येत नाही। यासाठी झोमॅटोच्या सपोर्ट मॅनेजरला फोन लावावा लागतो जर तुम्हाला रेट अपडेट करायचे असेल तर, ठीक आहे। तर आता तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटलं असेल स्विगी झोमॅटोमध्ये मेनूचे फोटो कसे अपलोड करायचे ते। तर अजून एक महत्त्वाचं सांगते, स्विगीमध्ये तुम्हाला गुगलवरून फोटो घेऊन अपलोड करता येतात, पण झोमॅटो पार्टनरमध्ये तुम्हाला गुगलवरून फोटो घेऊन अपलोड करता येत नाही। त्यामध्ये तुम्हाला तुमचे ओरिजिनल फोटो टाकावे लागतात, जे तुम्ही फोटो काढलेला आहे ते, ठीक आहे। तर झोमॅटो घेत नाही गुगलचे फोटो, तर हे महत्त्वाचं। आता पुढचा प्रश्न पाहूया आपण। तर अजून एका ताईने आपल्याला विचारलं होतं की कोणती ऑफर दिल्यावर आपल्याला ऑर्डर असे जास्त येतात। असं काहीच नाही आहे की कोणती ऑफर दिल्याने आपल्याला ऑर्डर अशा जास्त येतात। ऑर्डर येणे हे पूर्णतः तुमच्या मेनूवर डिपेंड आहे। तुम्ही मेनू कोणते ठेवता आणि किती मेनू ठेवता। जेवढे तुम्ही जास्त मेनू ठेवाल तेवढ्या तुम्हाला ऑर्डर ह्या जास्त येतात। स्विगी झोमॅटो पार्टनर ॲपमध्ये ज्या ऑफर आहे ना ते आपल्या स्वतःला एडिट करता येतं, जसं आपण फोटो वगैरे एडिट करतो त्याप्रमाणे। याचा जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल ना तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। तर आता तुम्हाला मी माझ्या अनुभवातून सांगते, जेव्हा माझ्याकडे मागच्या वेळेस मी क्लाउड किचन चालू केलं होतं तेव्हा माझ्याकडे 45 एक पदार्थ होते। तेव्हा मला दिवसाला आहे ना 1, 2, 3 अशा ऑर्डर यायच्या। एखादाच आठवड्यातला दिवस असा जायचा की मला ऑर्डर नव्हती, पण चांगल्या अशा ऑर्डर होत्या। पण आता मी जेव्हापासून पदार्थ कमी केले आहे, मागच्या वेळेसच्या मनाने मला ह्या वेळेस थोड्याशा ऑर्डर कमी येत आहे, पण येतात, नाही येत असं नाही। अजिबात डिमोटिवेट होऊन जायचं नाही। कोणताही बिझनेस असो सेट व्हायला थोडासा टाईम लागतो, त्याच्यामुळे थोडा संयम ठेवायचा। आणि चला, अजून तुम्हाला काही प्रश्न असेल तर नक्की तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। व्हिडिओ हेल्पफुल वाटला का नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, त्याबरोबरच चॅनलला हाईप करायला विसरू नका। थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल।